अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या वडगाव पान येथील एका अल्पवयीन 11 वर्षाच्या चिमुकलीवरती काल ऍसिड हल्ला झाला आणि त्या घटनेने संपूर्ण राज्यभरातील जे आहेत वातावरण आता तापायला सुरुवात झालेली आहे। एका मुलीवरती जो हा हल्ला झाला आहे त्या घटनेचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडत असताना आज वडगाव पान या ठिकाणी जे आहेत या ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येत आहे। काय नेमकी भावना आहेत या घटनेनंतर, काय पडसाद आहेत, काय आपण जाणून घेणार आहोत। काय वाटतं की या घटनेनंतर कशा बघताय या घटनेकडे आपण? पहिले प्रथमतः या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो की जे आता मुली सुरक्षित नाही राहिलेल्या। ग्रामीण भागातल्या मुली साधारण 2-3 किलोमीटर पायी चालत येत असतात, तर त्या शाळेत येतील कशा असा मोठा प्रश्न आहे। आणि परवा एक प्रशासनाला विनंती आमची, प्रशासन अजून पण निष्ठुर झालेलं आहे। परवा एक शाळेवर घटना घडलेली होती, पालकांमध्ये हाणामाऱ्या झाल्या पेपर सुटल्यावर 10वीचा, तरी प्रशासनाने त्याबद्दल कोणतीही गंभीर दखल घेतली नाही। प्रशासन निष्ठुर झालेला असल्यामुळे त्या प्रकाराची जर का परवा दखल घेतली असती तर अशा प्रकारांना आळा बसला असता। काय वाटतं या अशा घटना घडतायत, महिला सुरक्षेचा प्रश्न, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न हैराणीवर आलेला आहे, काय केलं पाहिजे नेमकी? 100% सर, मुली आणि महिला सुरक्षित नाहीयेत। पण आमचं एक म्हणणं आहे, शाळा प्रशासन प्लस पोलीस डिपार्टमेंटनी जी चौकी ठेवलेली तिथे ती शाळेसमोर असावी की शाळेच्या बाजू ती चालू करावी, जेणेकरून या तुकार मुलं म्हणा किंवा काय जो काही अन्य समाज विघातक ज्या गोष्टींना कंट्रोल करता येईल त्या हिशोबाने मुलं आणि मुली सुरक्षित असतील अशी आमची ग्रामस्थांची मागणी। सदर जो आरोपी कुणी असो XYZ त्याला कठोरात कठोर शिक्षा ही झाली पाहिजे, तो सापडलाच पाहिजे। पोलीस प्रशासनाला तेवढी विनंती आहे, कारण जनतेचा रोष आता वाढतोय। या गोष्टी वारंवार होणं योग्य नाही, कारण आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच ही घटना घडलेली, याआधी असं कधी झालेलं नाही, भविष्यात होऊ नये यासाठी आमची प्रशासनाला विनंती असेल याच्यावर तात्काळ कारवाई करा। काय वाटतं या ठिकाणी जे आहे त्या चिमुकलीवरती ऍसिड हल्ला झाला, आज तिच्यावर या ठिकाणी प्रवरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, तिची आज प्लास्टिक सर्जरी देखील होणार। मात्र अशा घटना ज्या होत आहेत तर काय आपल्या गावात पहिल्यांदा घडतंय, काय झालं पाहिजे असं वाटतं? या ठिकाणी मी पहिलं प्रथम या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो वडगाव पान सर्व ग्रामस्थांच्या आणि महिलांच्या वतीनं। या ठिकाणी काल जो भ्याड हल्ला झाला त्या अल्पवयीन मुलीवर 13 वर्षाच्या, या निषेधार्थ आमचा आज रस्ता रोको आंदोलन आहे। माझी एकच विनंती या प्रशासनाला आणि शासनाला आहे की या ग्रामीण भागातील ज्या मुली शिकल्या पाहिजेत, पुढे गेल्या पाहिजेत, असा एक नारा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, परंतु असं कुठेही आढळून येत नाही। मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत यासाठी या शासनाने कठोर पावलं उचलावीत अशी आमची या प्रशासनाला आणि शासनाला या ठिकाणी आमची विनंती आहे। या ठिकाणी वडगाव पान येथील त्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती जो ऍसिड हल्ला झाला, आज त्याच्या निषेधार्थ काही वेळात या ठिकाणी जे आहेत रास्ता रोको आंदोलन आता सुरू होणार आहे। मात्र या ठिकाणी आता महिला मुली सुरक्षित नाही आहेत आणि त्याच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कुठेतरी ठोस पावले उचलली पाहिजे अशी भावना या ठिकाणी नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता संगमनेर, अहिल्यानगर।